श्री साई ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा अध्याय कर्म आहे. शरीर आणि मनद्वारा केले जाणारे कार्यव्यापार कर्म होय. या अध्यायात साईबाबा नानासाहेब चांदोरकरांना कर्मविषयी ज्ञान देतात. साई म्हणतात की आपले कर्म फार महत्त्वपूर्ण आहेत. आपली कृती आपल्याकडून चांगले व वाईट कार्य करते. धर्मानुसार आपल्याला कर्मफळ प्राप्त होते. अध्याय 2 कर्म. श्री साई चरणांना वंदन करून नानासाहेब चांदोरकर म्हणाले, हे नाथ, पुढे उपदेश करा ज्यामुळे माझे हित होईल. शिष्याचे असे बोल ऐकून बाबांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, आता मन लावून मी सांगतो ते ऐक. सुखदुःखाच्या अंती मुक्त स्थिती प्राप्त होते. आता मी तुला मुक्त स्थिती कशी प्राप्त होते त्याचा उपाय सांगतो. देह प्रारब्ध भोगत असताना सद्सद विचारशक्तीला नेहमी जागृत ठेवावी. हे सहजगतीने होते ते निश्चित प्रारब्ध आहे. जे कार्य केल्याने होते ते देह प्रारब्ध नाही, तर ते त्याच्या कर्माचे फळ आहे जे त्याला मिळाले. विषप्राशन केल्याने मृत्यू येतो, हे प्रारब्ध नाही, तर त्याच्या कर्माचे फळ आहे. जे तो करतो ते त्याला भोगावे लागते. एक लिपिक अथवा नौकर आपल्या मालकाची हत्या करून त्याचे स्थान घेतो. हा त्याच्या प्रारब्धाचा वाटा नाही. नंतर तो नौकर मालक बनून नेहमी आरामात राहतो. कुठे जायचे असेल तर मोठमोठ्या गाड्यामध्ये प्रवास करतो. घोड्यावर सवारी करतो आणि विचार करतो की मी फार सुखी झालो. वास्तवात त्याने आपल्या मालकाला धोका देऊन जे पाप केले ते पाप पुढच्या जन्मासाठी संचित कर्म झाले. हे तर सत्य आहे. ह्याच जन्मेतील कर्मानुसार त्याचा पुढचा जन्म होईल. हे शहाणे बुद्धिजीवीत समजू शकतात. हे मूर्खाचे काम नव्हे. प्रारब्धामुळे त्याला मानव देह लाभला आहे. प्रारब्धानुसार त्याला कारकूनचे पदही मिळाले होते, परंतु त्याने केलेल्या पापामुळे पुढच्या जन्मासाठी कर्म पुन्हा जमा करून ठेवले आणि त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. म्हणजेच पुढच्या जन्माची त्याने तयारी केली आहे. असे केल्यानंतर जन्ममरणाचा फेऱ्यातून तो कसा वाचू शकतो? कितीतरी पदवीधर पदवी प्राप्त करून चांगल्या पदावर आरूढ होऊन कार्य करतात, तर कितीतरी पदवीधर दुनियेत फिरून उपदेश आणि व्याख्याने देतात. काही पदवीधर योगी बनतात. काही पदवीधर दुकानावर बसून दुकानदारी करतात. काही पदवीधर विद्यालयामध्ये शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. योगी, शिक्षक, दुकानदार, व्याख्यानकर्ता, अधिकारी इत्यादी सर्वांनी एकसारखीच शिक्षा प्राप्त केली आहे. सर्वांनी एकसारखेच प्रयत्न, शिक्षणासाठी कठीण परिश्रम केलेले आहे. परंतु सर्वांचे भिन्न भिन्न व्यवसाय आहेत. सर्वांचे कष्ट किंवा परिश्रम एकासारखे तरी असे का? हा त्यांचा शारीरिक प्रयत्नाचा योग नाही, तर ते त्यांचा भाग्याचे फळ आहे. सद्गुरूचे असे अमृत वचन ऐकून चांदोरकर म्हणाले, चोरी केल्याने व्यक्ती चोर होतो आणि हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. याला केवळ शारीरिक प्रयत्न का म्हणायचे? का आपण त्याला त्याचा कर्मजन्य फळ नाही म्हणू शकत? काय हे त्याचे भाग्य नाही? हे बाबा, मला हे सर्व समजावून सांगा. आपल्या प्रिय भक्तांचे असे बोल ऐकून श्री साई म्हणाले, आपल्या मनाला स्थिर कर आणि माझी गोष्टी ऐक. हे कुलभूषण चांदोरकर, तू अत्यंत सज्जन व्यक्ती आहेस. तू भोळा आहेस, परंतु तू मला व्यर्थ असे प्रश्न करतो आहेस. कितीतरी लोक वास्तविक चोर असतात, परंतु ते पकडल्यानंतर लगेच सुटतात, कारण त्यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नसतात. असे त्याच्या प्रारब्धाकारणाने होते. कोणी चोर आहे आणि तुरुंगात बंद आहे. कोणी चोर असूनही तो बाहेर स्वतंत्र फिरतो आहे. इथे संसारात व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते असे निर्धारित आहे, परंतु दुसऱ्याला त्याच्या कर्मानुसार फळ नाही असे का? दोघांचेही कृत्य एकसारखेच आहे. एक तुरुंगात शिक्षा भोगतो तर दुसरा स्वतंत्र मोकळा फिरतो. दोघांचे कृत्य सारखे असूनही त्याचे वर्तमान जीवन प्रारब्धावर अवलंबून आहे.
आपल्या प्रारब्धामुळे चोरी करूनही तो मोकळा व स्वतंत्र फिरत असला, परंतु चोरीच्या पापाचे फळ त्याच्या पाठलाग करणे सोडत नाही. ते त्याला केव्हा ना केव्हा भोगावे लागेल. ते भोगण्यासाठी पुढे त्याला पुनर्जन्म घ्यावे लागेल. वर्तमानातील पापकर्म भविष्यामध्ये पुनर्जन्माचे कारण बनते. म्हणून तुला मी सांगतो, याकडे ध्यान दिले पाहिजे. कर्मानुसार तुमचे प्रारब्ध बनेल आणि प्रारब्धाप्रमाणे फळ तुमच्या शरीराला भोगावे लागेल. माझे हे नीतिपूर्ण वचन नेहमी लक्षात ठेव. आचार नियमानुसारच आचरण कार्य केले पाहिजे. सज्जनाची संगत करा, त्यांच्या संगतीत राहा आणि दुर्जन अभक्तांच्या सावळीपासून सुद्धा दूर राहा. मांसाहारी भोजन करू नये. उगीचच झगड्यात किंवा विवादात पडू नये. कोणाला खोटे वचन देऊ नये. कधी कोणाला कठोर शब्दाने बोलू नये. एकदा जर कोणाला वचन दिले तर ते विश्वासाने आणि खुशीने पूर्ण करावे. वचन जर पाळले नाही तर ईश्वरही दूर जातो. कामेच्छा उत्पन्न झाली तर आपल्या पत्नी किंवा आपल्या पतीबरोबर पूर्ण करावी. परकी सुंदर स्त्री पाहून आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नयेत. पती पत्नीला नेहमी एक दुसऱ्यांच्या मर्यादेत राहून कामेच्छा शुद्ध प्रेमाने तृप्त करावे. कामलोलुपता आणि कामतृप्तीसाठी तिथे कामभोग करण्याची वृत्ती ठेवणारे लोक कदापि मुक्ती प्राप्त करू शकत नाही. त्यांना मुक्ती मिळणे संशयास्पद आहे. लक्ष दे, हे काम अतिशय बलशाली आहे. हे केव्हाही तुमच्या चित्ताला स्थिर होऊ देत नाही. सर्व षड्रिपूमध्ये हे जास्त प्रभावी आहे आणि सर्वात वेगळे आहे. कामावर नियंत्रण ठेवून कामेच्छा पूर्ण करावी. कामाच्या गळ्यात विवेकाची लगाम घालावी. कामाला आपल्या आज्ञेत ठेवावे. कामाच्या हातात स्वतःला जाऊ देऊ नये. या सत्यवचनानुसार जो कार्य करतो तोच ज्ञानी आणि समजदार आहे. आपल्या कर्माने जसे प्रारब्ध तुम्ही तयार कराल तसे फळ तुमच्या शरीराला भोगावे लागेल. म्हणून ह्या 6 शत्रूंना मर्यादित ठेवावे. लोभ करायचा असेल तर ईश्वराच्या नामाचा लोभ करावा. क्रोध करायचा असेल तर अनितीपूर्ण कार्याचा करावा. आशा आणि इच्छेची लालसा असेल मोक्षाची मनात अभिलाषा करावी. मोह करायचा असेल तर परमार्थ लोककल्याण प्रति मोह करावा. घृणा करायची असेल तर दुष्कृत्याची करावी. प्रेम आणि भक्तिभाव समर्पण करायचे असेल तर ईश्वराप्राप्ती करावी. स्वतःला कोणत्या हातात सोपवू इच्छित असाल तर सदाचरणाच्या हातात स्वतःला त्यागावे. परंतु असे करिता असताना अहंकाराचा भाव थोडाही मनात येऊ देऊ नये. सद्गुरूची कथा ऐका. चित्ताला नेहमी शुद्ध ठेवा. ज्ञानी लोकांचा सन्मान करा. मातापित्याचा आदर करा. आपल्या आईची देवीप्रमाणे पूजा करावी. आपल्या वडिलांची देवाप्रमाणे आराधना करावी. आई वडिलांना मस्तक वाकवून नेहमी वंदन करावे. असे करणे 1000 तीर्थाचे बरोबर आहे. आपल्या भावंडाबरोबर नेहमी प्रेमाने वागावे. तुम्ही लायक असाल तर आपल्या बहिणींना सुद्धा मदत करावी आणि मान राखावा. आपल्या पत्नीची नेहमी काळजी घ्यावी. तिला पूर्ण प्रेम द्यावे आणि प्रेमाने वागवावे. पत्नीचे गुलाम बनवू नये. घरातील कार्यामध्ये नेहमी पत्नीचा सल्ला घ्यावा. आपल्या मुलं व सुनेच्या संबंधात चुळबुळ करू नये. त्याचा दोघांमध्ये भांडण लावू नये. त्यांच्या एकांतात केव्हाही अडचण निर्माण करू नये. त्यांना त्यांच्या परीने प्रगती करू द्यावी. आपल्या मुलांच्या समोर थट्टा मस्करी करू नये. आपल्या मुलाबरोबर मित्राप्रमाणे व्यवहार करावा. नोकराबरोबर जास्त मैत्री करू नये. आपल्या मुलींना विकू नये. हुंडा देऊन आपल्या मुलीचे कन्यादान एखाद्या म्हाताऱ्याच्या हाती करू नका. योग्य तरुणाशी केलेले कन्यादानच शोभा देते. मी तुला पुरुषार्थ काय आहे ते सांगितले. जसे शास्त्रात आहे तसे मी तुला सांगितले. नियमानुसार चालल्यास कोणत्याही अडचणी येत नाही आणि विवश होण्याची स्थिती ओढवत नाही. सदाचाराने आचाराचे पालन करावे. आपल्या पतीची सेवा आणि आदर करणे हाच स्त्रीचा सर्वात मोठा धर्म आहे. याशिवाय कोणताच पतिधर्म नाही. स्त्रीसाठी तिचा पती देव आहे. तोच तिचा परमेश्वर आहे. पतिचरणावर तिचे मन रमायला पाहिजे. हाच तिचा आनंदाचा मूलमंत्र, सुखी जीवनाची किल्ली आहे. पतीला राग आला तर जी स्त्री
नम्रतेने राहते, पतीचा नित्य कार्यात सहयोग करते, ती स्त्री धन्य आहे, तिलाच गृहलक्ष्मी मानावे. जी स्त्री पतीला त्रास देते, त्याला दुःखी करते, जी नाना तऱ्हेचे कृत्य करते, ती स्त्री अधर्मी आहे. अशा स्त्रीचे तोंड पाहू नये. अशी स्त्री बोलण्यायोग्य ही नसते. स्त्रियांनी विनम्रता कधी सोडू नये, अर्थात नेहमी नम्र असावे. तिने कोणतेही वाईट कार्य करू नये. अन्य पुरुषाबरोबर एकांतात गोष्टी करू नये. आपले नातलग पुरुष किंवा अति जवळचे नात्यातील पुरुषाबरोबर स्त्रीने एकांतात राहू नये. हे शिष्योत्तमा, स्त्रीच्या शरीराची विचित्र स्थिती आहे, म्हणून ती केव्हाही अनितीची शिकार होऊ शकते. म्हणून या संदर्भात स्त्रियांची सदैव सावधान राहिले पाहिजे. शेळी लांडग्याची शिकार बनते. त्यासाठी चारही बाजूने तारांचे कुंपण करतात की ज्यापासून शेळीचे लांडग्यापासून संरक्षण होईल. शेळीच्या रक्षेप्रमाणे स्त्रीच्या शरीराची सुरक्षा कठोर नियमांचे बंधन ठेवून केली जाते. पतीची इच्छा शारीरिक किंवा सांसारिक पूर्ण करण्यासाठी स्त्रीने नेहमी तत्पर राहिले पाहिजे. तिने आपल्या मुलांचे संगोपन आणि विकास कुशलतेने केले पाहिजे. सासू, सासरे, दीर, जावा यांच्याबरोबर थोडाही द्वेष करू नये. एवढंच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याबरोबर प्रेमाने राहिले पाहिजे. एवढेच नाही तर सवत जरी असेल तरी तिच्याशी प्रेमाने वागावे. पत्नीचा आचरण असा असावा की तिचा आदर्श लोकांनी अनुकरण करावा. मनात एखाद्या व्रताची इच्छा झाली तर पतीची आज्ञा घेऊन व्रत करावे. हे सर्वसामान्य स्त्री पुरुषाचे नीतिनियम तुला सांगितले. या वचनाचे नियमपूर्वक पालन केले तर वाईट स्थिती आपोआप दूर होतात. पुढे श्री साई चंदोरकरला म्हणतात, आता मी तुला बद्धस्थिती, उग्रस्थितीचे लक्षण सांगतो. ऐक, तुला फायदा होईल. मन एकाग्र करून लक्ष दे. जो धर्म अधर्माला ओळखत नाही, ईश्वर कोण आहे आणि ईश्वराच्या काय काय शक्ती आहेत त्याला समजच नाही, ज्याला मनात शुद्ध व चांगल्या भावना नाहीत त्याला बद्ध म्हणावे. जो कपट करण्यात पारंगत आहे, जो नेहमी कडू बोलतो, जो पापकार्यात लिप्त राहतो, तो बद्ध आहे. साधू संत सज्जनांना मान सन्मान देऊ करीत नाही, जो केवळ घर संसारात मग्न असतो तो बद्ध होय. ज्याच्या हृदयात दान धर्म द्यायचा भाव नाही, जो व्यर्थ वितर्कात गुंतून राहतो त्याला बद्ध समजावे. हे माझा सर्वोत्तम शिष्या चांदोरकरा, हे तू चांगल्या तऱ्हेने समज. जो दुसऱ्यांचे धन घेऊन बुडवतो म्हणजे परत करत नाही, तो दुसऱ्यांचे धन घेऊन आपले धन वाढवण्याचे प्रयत्न करतो, स्वतःचेच कौतुक किंवा प्रशंसा करतो आणि साधू संतांची निंदा इतरत्र करीत राहतो, तो बद्ध समजावा. जो आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दुसऱ्यांची निंदा करतो आणि स्वतःला पूज्य आणि श्रेष्ठ संत असल्याचा सोंग करतो, जो अनितीपूर्ण कृत्य करतो त्याला बद्ध समजावे. ज्याचा प्रपंचच पुरुषार्थ आहे आणि ज्याचे मन नेहमी प्रपंचातच व्यस्त असते त्याला बद्ध समजावे. जो मित्रांचा द्वेष करतो, जो गुरुबरोबर वैर करतो, जो वेदाच्या शास्त्राचा वचनावर विश्वास करतो, तो बद्ध समजावा. अशा बद्ध माणसाला सद्गती मिळत नाही, सत्संगाची प्राप्ती होत नाही, त्याला यमलोकी विविध यातना भोगाव्या लागतात. हे नाना, आता मी तुला मुमुक्षूचे लक्षण सांगतो, म्हणजे ज्यांना ईश्वराच्या भेटीची आणि मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या प्रकृती आणि स्वभावाबद्दल मी माहिती सांगतो. माझ्या ह्या सांगण्याकडे लक्ष दे. तू विश्वास आणि सद्भावाने ऐक. जे बद्धस्थितीला कंटाळला आहे आणि आता सत्सद विचार करतो आहे की मला ईश्वर केव्हा भेटेल, त्याला मुमुक्षू म्हणू शकतो. ज्याला सत्संगाची आस लागली असेल, ज्याला जग खोटे रसहीन वाटत असेल आणि जो प्रपंचापासून विटला असेल त्याला मुमुक्षू समजावे. जो प्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या ह्या शरीराला प्रसन्नतेने स्वीकार करतो आणि त्यात जो संतुष्ट राहतो तो मुमुक्षू. ज्याला पाप करताना भीती वाटते, जो खोटे बोलण्यास तिरस्कार करतो त्याला मुमुक्षू समजावे. पूर्वी केलेल्या पापकर्माबद्दल ज्याला पश्चाताप होत असेल, त्याबद्दल त्याच्या हृदयात पश्चातापाचे भाव निर्माण होत असतील, भूतकाळात तो कितीही नीच पतित असले तरी सुद्धा तो आता मुमुक्षू आहे. जो एक क्षणसुद्धा सत्संगापासून दूर होऊ इच्छित नाही, ज्याच्या जिभेवर नेहमी हरिनाम असते
किंवा ज्याची वाणी हरिनामाच्या जपात मग्न असते तो साधक म्हणावा. जो सांसारिक विषय आणि शारीरिक वासनांना विषयासारखं समजतो आणि अध्यात्मविद्येची प्रतिदिन साधना करण्यास प्रयत्नशील राहतो त्याला साधक म्हणावे. जो एकांतात ईश्वराचे ध्यान करतो त्याला साधक पद प्राप्त झाले असे समजावे. हरिलीलाचे गुणगान करताना ज्याचे हृदय आनंदाने भरून जाते, कंठ भक्तिभावाने भरून येतो तो साधक म्हणावा. जो लोकांची चिंता करीत नाही, अर्थात सांसारिक कार्याची ज्याला काळजी नाही, जो नेहमी संत आणि सद्गुरूची सेवा करतो, ज्याचे चित्त ईश्वर भक्तीत लीन राहते आणि जो आपल्या मनाला इथे तिथे भटकू देत नाही त्याला साधक म्हणावा. जो निंदा, स्तुती, मान, सम्मान, यश, अपयश यांना सारखेच समजतो, ज्याला हर व्यक्तीचा हृदयात जनार्दन दिसतो त्याला सिद्ध समजावे. जो षड्रिपू काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर अर्थात 6 शत्रूंच्या विकारापासून तिळभरही प्रभावित होत नाही, जो आचार निश्चयाने पूर्ण करतो त्याला सिद्ध जाणावे. ज्याला देहाची आसक्ती नाही, मीच ब्रह्म आहे हा भाव ज्याच्या मनात दृढ झाला आहे आणि ज्याच्यावर सुखदुःखाचा काही प्रभाव होत नाही त्याला सिद्ध समजावे. ईश्वर प्रत्येक ठिकाणी आहे, त्याचा सर्वत्र वास आहे. असे कोणतेच स्थान नाही की जिथे तो नाही, परंतु मायेच्या प्रभावामुळे आपल्याला ईश्वराचे ज्ञान होत नाही. आपण त्या ईश्वराला बघू शकत नाही, समजू शकत नाही. वास्तवात तू माधव, तसेच हनुमान, पंढरीनाथ, विठ्ठल, म्हाळसापती, काशीनाथ, आडकर, साठे, हरिपंत हे सर्व एक आहेत. त्याचप्रमाणे काका, तात्या, गणेश, बेरे, वेणी, भालचंद्र इत्यादी लोक ईश्वराचेच अंश आहेत. म्हणून कोणाचाच केव्हाही द्वेष करू नये. सर्वाचे हृदय ईश्वराचे घर आहे. सर्वाच्या हृदयात ईश्वर राहतो. त्या गोष्टीला कधी विसरू नको. याची समज आल्यानंतर आपोआप तुझ्यामध्ये वैराग्याची भावना निर्माण होईल. मग तुला सर्व सारखे दिसायला लागतील. शत्रूमध्ये सुद्धा तुला मित्र दिसायला लागेल. ह्या भावनेला हळूहळू प्राप्त करण्याचा आणि निरंतर विकास करण्याचा प्रयत्न कर. मनुष्याचे मन चंचल असते, त्याला स्थिर आणि शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या प्रकारे एक माशी फिरत राहते, केव्हा इथे तर केव्हा तिथे जाऊन बसते, परंतु अग्नीची उष्णता अनुभव करताच विरुद्ध दिशेने जलद पळत जाते, त्याचप्रमाणे माणसाचे मन रंगेल आहे. सर्व जागी रममाण होते, परंतु ब्रह्माला बघताच तो आपले तोंड वळवतो, तिथून दूर पळतो. याप्रमाणे ह्या चंचल मनाला जोपर्यंत ब्रह्माच्या सान्निध्यात आणले जाणार नाही तोपर्यंत त्याची जन्ममरणाचा फेरापासून सुटका नाही. याला समाप्त करण्यासाठी आपल्याला याच मानव जन्मामध्ये प्रयत्न केले पाहिजे. यासाठी मानव योनी सर्वात जास्त उपयुक्त आहे. पुढे अशी अमूल्य संधी पुन्हा मिळेल की नाही सांगणे कठीण आहे. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी मूर्तिपूजा एक आधार आहे. मूर्तीमध्ये ईश्वर आहे असे नाही, परंतु मूर्तिपूजा आवश्यक आहे. भावपूर्वक मूर्तिपूजा केल्याने चित्ताची एकाग्रता होते आणि एकाग्रतेने मन स्थिर होते. व्यक्तीला आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन, मनन आणि चिंतन करावे लागेल आणि त्यातील उपदेशानुसार आचरण करण्याचा दृढ निश्चय करावा लागेल. सर्व विद्यामध्ये आत्मविद्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. आत्मविद्या देवतामध्ये ब्रह्मासारखी आहे आणि पर्वतामध्ये सुमेरू पर्वताप्रमाणे आहे. जो तिला आपल्या हृदयात बसवतो मुक्ती स्वयं त्याच्याकडे चालत जाते आणि ईश्वरालाही त्याच्या पुढे वाकावे लागते. ही अध्यात्मविद्येची पायरी चढणे अत्यंत कठीण काम आहे. परंतु हे नाना, मी तुला मोक्ष मार्गाकडे जाण्याची एक सोपी युक्ती सांगतो. तू मारुती, हरिपंत, बेरे, काका, तात्या इत्यादी सर्व भक्तांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी ह्या रीतीचे पालन करावे. दररोज सिद्ध पुरुषाचे दर्शन करावे. त्याच्या मार्गदर्शनानुसार चालावे. ते तुम्हाला जागरूक करीत पुढे नेतील. त्यामुळे तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल. जीवनाच्या संध्यासमयी तुमचे अंतःकरण शुद्ध राहील. जीवनाच्या अंतिम समयी कोणतीही इच्छा, अतृप्ती इच्छा ठेवू नका. मनाला एकाग्र करून ईश्वराचे ध्यान करा आणि मनाला प्रभुचरणी लीन करा. आपल्या आराध्य देवाचे शुद्ध मनाने ध्यान करा.
ध्यान अवस्थेत जीवनाचा अंत झाला तर मुक्ती अवश्य मिळेल. ज्याप्रमाणे नुकतीच बोधगावची सुलक्षणी बनू गेली, त्याप्रमाणे अडकर आणि वेणू आत्मज्ञानाने मुक्त होतील, असे साईचे नीतीपूर्ण वचन ऐकून चांदोरकरांनी हात जोडले. श्रीचरणावर डोकं ठेवून सद्भावपूर्वक म्हणाले, हे परब्रह्ममूर्ती, हे गुणगंभीरा, हे महासिद्ध योगी राजा, हे करुणाकरा, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही परम उदार आहात, तुम्हीच हे भवसागर तारून नेणारे आहेत. आम्ही सर्व अज्ञानी लोक आहोत. तुम्हीच आम्हाला दिव्य ज्ञान देऊन सागरांच्या दुसऱ्या किनाऱ्याला न्यावे. आमच्यावर अशीच कृपा असू द्या. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.